ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यातील उर्वरित 23 नगरपरिषदा आणि नगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया। उद्या मतमोजणी, सर्व नगरपालिकांचा निकाल लागणार। अमरनाथमधील प्रभाग क्रमांक 28 मध्ये भाजप उमेदवाराने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप। अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून दोघे भरारी पथकाच्या ताब्यात। शिंदेंच्या सेनेने अंबरनाथमध्ये हजारोंच्या संख्येने बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप। एका नेत्याच्या मंगल कार्यालयामध्ये एकाच ठिकाणी शेकडो महिला आढळल्या। वाशिममध्ये भाजप उमेदवाराची ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी। भाजप उमेदवार सतीश वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। नागपूरमध्ये टँक टॉवरच्या अपघातामध्ये 6 कामगारांचा मृत्यू। राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची तर कंपनीकडून 30 लाखांची मदत। फडणवीसांची माहिती। गुजरात तमिळनाडूमध्ये मतदार यादीतून 1.5 कोटी नावं वगळल्याची माहिती समोर। तमिळनाडूमधून 97 लाख तर गुजरातमधून 73 लाख मतदारांची नावं वगळली। पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार बापू पठारेंचा मुलगा आज भाजपमध्ये प्रवेश करेल। सुरेंद्र पठारेंसह 22 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार। आप मुंबईमधील सर्व 227 जागा स्वबळावर लढवणार। उमेदवारांची यादी जाहीर, तर महाविकास आघाडीला फटका बसण्याचीही शक्यता। माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाकडून काहीसा दिलासा। कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर, तर सदनिका लाटल्याप्रकरणी तुर्तास जेलमध्ये जावं लागणार नाही। कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती नाही। कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, हायकोर्टाचे निर्देश। निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर विधिमंडळ निर्णय घेणार। राज्यातील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होण्याच्या मार्गावर, पण मुख्यमंत्री पांघरून घालताय। उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधत उद्धव ठाकरे यांचा हा दावा। सातारा ड्रग्ज प्रकरणी ठाकरेंच्या खासदाराचं अमित शहांना पत्र। छापा टाकलेल्या जागेजवळच एकनाथ शिंदेंच्या भावाचं रिसॉर्ट, तिथून ड्रग्ज फॅक्टरीमध्ये जेवण जायचं आरोप करत शिंदेंच्या राजीनाम्याची पत्रातून मागणी। पत्र पाठवण्यापेक्षा ठाकरेंनी शहांच्या पायाजवळ येऊन बसावं। शहांच्या चरणाशी कुणी आलं तर निर्णय ते घेतील। आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर अजित पवार आणि सुनील तटकरे फडणवीसांच्या भेटीला। तिघांची 40 मिनिट चर्चा झाली। 28 महापालिकांचा आढावा घेतल्यानंतर युती संदर्भात फडणवीसांसोबत चर्चा केली, अशी माहिती। काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसचा आढावा घेणार। आगामी पालिका निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडणार। जागा वाटपामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा अडली। माहीम, विक्रोळी आणि शिवडीमधील जागा वाटपाबाबत पेच, तर ठाकरेंची शिवसेना त्यांच्या कोट्यातून राष्ट्रवादीला जागा देणार, सूत्रांची ही माहिती। युवराज सिंग, उर्वशी रौटेला आणि सोनू सूद यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त। ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून जप्ती। राज्याच्या अनेक भागात थंडीचा कडाका। पुढील 2 दिवस गारवा वाढणार असा अंदाज। काही भागात तापमान 4 ते 5। दक्षिण आफ्रिकेविरोधातील 5व्या T20 मध्ये भारताचा दणदणीत विजय। आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव करत मालिका 3-1 ने जिंकली। तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याचे आतिशी अर्धशतकीय खेळ। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।